विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 157 पाहिला होता, ज्यामध्ये सोलार पीव्ही त्यामध्ये ई लर्निंग सॉफ्टवेअर याची माहिती पाहिली। आज आपल्याला लेसन क्रमांक 158 जो आहे पीव्हीसी, एक्सएलपी, पीआयएलसी, ऑइल फील्ड केबल या सर्व कंटेंटची माहिती पाहिजे आहे। मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास अंडरग्राउंड केबल्स काय, त्याची रचना काय, त्याचे फायदे काय, त्यामध्ये केबल्ससाठी कोणकोणते इन्सुलेटिंग मटेरियल वापरतात त्याची पण आपल्याला माहिती शिकायची आहे। त्यानंतर जे पीव्हीसी केबल्स आहेत त्याची रचना काय, त्याचे फायदे काय हे पण आपल्याला शिकायचे आहे। त्यासोबतच मित्रांनो, जे एक्सएलपी केबल जे आहे तर त्यामध्ये ऑइल फील्ड केबलचं काय महत्त्व आहे याची पण आपल्याला सविस्तरपणे माहिती मिळणार आहे। चला तर मग सुरू करूयात। मित्रांनो, सगळ्यात पहिला पॉइंट आहे अंडरग्राउंड केबल्स। आता अंडरग्राउंड केबलच्या बाबतीमध्ये सर्वप्रथम डायग्राम बघू आपण। यामध्ये बघा, जो कंडक्टर आहे, कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्यामधून जे इलेक्ट्रिक करंट पास होते तो एलिमेंट। मग त्यासोबतच याच्यामध्ये काय, हे पेपर इन्सुलेशन त्या कंडक्टरच्या बाजूला, त्याच्यावर काय एक लेडची सीट, त्याच्या पुढची प्रोसेस काय बेडिंगची, त्याच्यानंतर रोल कोणाचा आहे आर्मरिंगचा, आणि देन सर्विंग। काय असते माहित आहे, साधारणपणे जे मोठे शहर आहेत तर त्या मोठ्या शहरामध्ये अंडरग्राउंड केबल्सचा वापर आपल्याला दिसत असतो। विजेचे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी साधारणपणे जे ओव्हरहेड लाईन आहे आणि अंडरग्राउंड केबल्स आहे त्याचा वापर केला जात असतो। मग आता ओव्हरहेड लाईनच्या तुलनेमध्ये अंडरग्राउंड केबलचे जे वापरणे आहे ते फायदेशीर मानले जाते। त्यामध्येच आता तुम्ही बघू शकता, एखादा फायदा म्हणजे आता समजा अंडरग्राउंड केबलमध्ये तुम्हाला जे वायरिंग वगैरे आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही। बट ओव्हरहेडला कसं असते, पाऊस, पाणी, ट्रॅफिक, गाड्या घोड्या ह्या सगळ्यामुळे तुमचं काय ओव्हरहेड लाईनच्या वायरिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो। अजून आपल्याला फायदे मी तुम्हाला सांगतो। यामध्ये सगळ्यात मोठा फायदा बघा की जे आकाशातील जे वीज आहे, वादळ आहे, वारा आहे आणि आता मी सांगितल्याप्रमाणे पाऊस आहे, या सगळ्यापासून आपल्याला अंडरग्राउंड केबलचे सुरक्षितता जाणवते। त्यासोबतच मित्रांनो, याचा जे देखभालीचा खर्च वगैरे जो आहे तो एकदम कमीत कमी येतो। त्याच्यानंतर जे आपल्याला जे दोष निर्माण होण्याची शक्यता वगैरे जे दिसते तर ती पण अंडरग्राउंड केबलमध्ये फार कमी प्रमाणात दिसून येते। त्याच्यानंतर जे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन जी परिस्थिती असतात तर त्यामध्ये कुठल्या पण प्रकारचं नुकसान होत नाही। एखादा समजा मानवनिर्मित दंगल घ्या, संप घ्या, या सगळ्याचा परिणाम त्या अंडरग्राउंड केबलवर होत नाही। त्याच्यानंतर यासारख्या पद्धतीमध्ये मित्रांनो, जे व्होल्टेज रेग्युलेशन आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे। त्याचे कारण म्हणजे इंडक्टिव्ह लॉसेस अत्यल्प प्रमाणामध्ये निर्माण होतात। त्याच्यानंतर जे ओव्हरहेड लाईनच्या जे तुलनेमध्ये ही जे पद्धत आहे ती एकदम चांगली आहे, कोणती, अंडरग्राउंड केबलचं। त्यासोबत मित्रांनो, जे रेडिओ इंटरफरन्स आणि जे टेलिकम्युनिकेशन डिस्टर्बन्सेस असतात ते कमी प्रमाणामध्ये होतात। त्यासोबतच जे ओव्हरहेड केबलपेक्षा आपण अंडरग्राउंड केबल अधिक सुरक्षित मानतो। मित्रांनो, आतापर्यंत आपण सगळे अंडरग्राउंड केबलचे फायदे पाहिले। आता आपल्याला शिकायचे की अंडरग्राउंड केबलचे डिसएडव्हांटेज काय, त्याचे तोटे काय। मित्रांनो, काही प्रमाणामध्ये जे अंडरग्राउंड केबल आहे तर त्या अंडरग्राउंड केबलचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील। त्यामध्येच बघा, एक म्हणजे अंडरग्राउंड केबलची सुरुवातीची कॉस्ट जी आहे, म्हणजे इनिशियल कॉस्ट, सुरुवातीची किंमत ही अधिक प्रमाणामध्ये असते। दोन म्हणजे जे केबल जॉईंट करायचं असेल तर आपल्याला जास्तीचा खर्च येतो। तीन म्हणजे जे उच्च व्होल्टेज आहे तर त्या उच्च व्होल्टेजवर इन्सुलेशन प्रॉब्लेम येत असतो। मग आता यामध्ये जर आपल्याला काही दोष निर्माण झाला, जे तुम्हाला आता मी तोटे सांगितले, तर त्यामध्ये दोष निर्माण झाल्यावर तो दूर करायला सुद्धा आपल्याला अवघड जाते। म्हणून मित्रांनो, काय असते की काही जे कारणं असतात तर ज्या ठिकाणी आपल्याला ओव्हरहेड लाईन टाकणे शक्य नाही त्या ठिकाणीच आपण अंडरग्राउंड केबलला प्रिफर करायचं। मग असे जे ठिकाण असतील ते काय करायचं, जास्तची लोकसंख्या असलेले ठिकाण, ज्या ठिकाणी ओव्हरहेड लाईन टाकणे धोक्याचे मानले जाते, अशा ठिकाणी तुम्ही अंडरग्राउंडला प्रिफर करू शकता। त्यासोबतच समजा इलेक्ट्रिक प्लांटच्या भोवती तुम्ही अंडरग्राउंड केबलला एक इम्पॉर्टन्स देऊ शकता। त्यासोबत सबस्टेशनमध्ये वगैरे देऊ शकता। पुढे
मग अशा प्रकारचे अनेक वर्षांपासून जे शहरातील कमी व्होल्टेज आहे आणि मध्यम व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन आहे त्या सर्वकरिता अंडरग्राउंड केबलचा वापर करण्यात येत असतो. मग आता काही जे आधुनिक काळ आहे त्यामध्ये सुधारणा करून आपण हे जे कमी आणि मध्यम व्होल्टेज आहे त्याला उच्च व्होल्टेजमध्ये सुद्धा या केबलद्वारे आपण डिस्ट्रीब्यूट केले जाते. आता मी तुम्हाला शिकवतो याचं जे कन्स्ट्रक्शन आहे, जनरल कन्स्ट्रक्शन ऑफ अंडरग्राउंड केबल. डायग्राम तर तीच आहे. आता फक्त काय सांगायचं की अंडरग्राउंड केबल यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार एक किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचे कंडक्टर असतात जे की एक योग्य इन्सुलेशनद्वारे एक वेष्टिलेले असतात. मग आता यामध्ये आपल्याला जे केबलची आवश्यकता पडेल त्यामध्ये मित्रांनो दॅट इज द नेसेसिटी रिक्वायरमेंट्स फॉर द केबल. मग यामध्ये मित्रांनो एक म्हणजे सर्वसाधारणपणे केबलसाठी काही महत्त्वाच्या बाबी आवश्यक आहेत. दोन म्हणजे केबलमध्ये असणारा कंडक्टर जो आहे तो एक स्ट्रँडेड कॉपर किंवा हाय कंडक्टिव्हिटी ॲल्युमिनियमचाच असला पाहिजे. तीन म्हणजे जे कंडक्टरची साईज आहे ती ठराविक असली पाहिजे जेणेकरून जे केबल आहे तर त्या केबलमधील असलेल्या करंटचे वहन आपण योग्य प्रकारे करू शकतो. त्यासोबतच जे केबल्स असतात त्या प्रॉपर थिकनेस इन्सुलेशनच्याच असल्या पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा आपण केबलला टाकणार म्हणजे माउंट करणार तेव्हा त्याचे मेकॅनिकल जे एक प्रोटेक्शन जे आहे ते पण एक चांगलं असलं पाहिजे, म्हणजे मेकॅनिक सुरक्षा पण असली पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर जे आपलं मेकॅनिक म्हणजे केबलमध्ये जे वापरले जाणारे जे मटेरियल वगैरे जे आहे ते पण रासायनिकच असलं पाहिजे. गरमी व्हायली आज. आता पुढचा पॉइंट बघा, अंडरग्राउंड केबलची एक सर्वसाधारण रचना. मित्रांनो डायग्राम तर तुम्हाला माहिती आहे, कंडक्टर त्याच्या बाजूचा हा आहे इंडुलेशन पार्ट, त्याच्यानंतर बेडिंग, त्याच्या आधी इनर सीट, त्याच्या बाजूला आर्मरिंग अँड देन आउटर सीट. पुढे घे. सगळ्यात पहिला पॉइंट शिकू आपण कोर. कोर किंवा त्याला जे स्टार्टिंगला जे डायग्राम मध्ये दाखवलं कंडक्टर. मग आता केबल मधील आता तुम्हाला सांगितलं कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होते त्याला म्हणायचं कंडक्टर. म्हणजेच केबल मधील एक इलेक्ट्रिक प्रवाह जो आहे तर तो प्रवाह वाहून नेणाऱ्या कंडक्टरला त्याला काय म्हणायचं मित्रांनो, कोर. काय म्हणायचं त्याला, कोर. मग आता कोर जे आहे ते एकाच सॉलिड तारेचा किंवा अनेक बारीक तारा एकत्र करायच्या आणि स्ट्रँडेड करायचा. मग आता कोर जे ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे आहे, मग या कोरमध्ये एक असेल, दोन असेल, 3, 4 कोर किंवा एक 3.5 कोर असे पण केबल त्याच्यामध्ये असतात. आता ही डायग्राम बघा, एक जी कोर आहे ती किती स्क्वेअर मिलीमीटरची आहे, 25 स्क्वेअर मिलीमीटरची आहे. ही जी आहे ती किती आहे, 12.5 स्क्वेअर मिलीमीटरची. त्याच्यानंतर हा जो भाग आहे दॅट इज कॉल्ड द कंडक्टर्स. याला हे जे पिवळा जो भाग आहे त्याला म्हणायचं कोरचं इन्सुलेशन. त्याच्या बाजूचा जो आउटर भाग आहे मित्रांनो त्याला म्हणायचं इन्सुलेशन लेयर. त्याच्या बाजूचा जो आहे त्याला म्हणायचं आर्मर. आणि त्याच्या वरचा जो भाग आहे त्याला म्हणायचं वेदर प्रूफ इन्सुलेशन, म्हणजे कुठल्याही वातावरणाचा परिणाम वगैरे त्याच्यावर होत नाही. आता जे तुम्हाला वेदर प्रूफ इन्सुलेशन जे बोललो ते याच्यासाठीच बोललो. आता आपल्याला इन्सुलेशन बद्दल बोलायचे. मग आता करंट वाहून नेणारी जी तार आहे तर त्या तारेला इन्सुलेशन जर द्यायचं असेल, करायचं असेल तर विविध प्रकारचे इन्सुलेशन वापरले जातात. उदाहरण घ्यायचं राहिलं तर इम्प्रिग्नेटेड पेपर, त्याच्यानंतर वॉर्निश आणि व्हल्कनाइज बिटुमेन याचा वापर करायचा. मग लो किंवा मीडियम होल्डच्या केबलचा एक केबल इन्सुलेट करण्यासाठीच आपण केला जातो. आणि जे केबल हाताळतो तर ते केबल हाताळण्याच्या वेळी जो कॅब्रिक टेप आहे तो खराब होणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असतो की उत्तम प्रकारचे इन्सुलेशन जे आहे ते जागेचा अभाव म्हणून इम्प्रिग्नेटेड पेपरचा वापर केला जातो. मग आता जेव्हा आपण वॉर्निश कॅब्रिक इन्सुलेशनचा वापर जो आहे तो एक कमी दाबाच्या केबलसाठी करणार, त्याच वेळी एक कॅब्रिक टेप आणि इन्सुलेशन टेप त्यांच्या थरामध्ये पेट्रोलियम जेलीचा वापर केला जातो. जेणेकरून काय होईल, पुढे घे, जेणेकरून काय होईल त्या इन्सुलेशनला तुम्हाला प्रोटेक्ट करता येईल. कळालं मित्रांनो, होईल ना रेकॉर्डिंग. त्याचा पुढचा भाग आहे मेटॅलिक सीथ. मित्रांनो जे इन्सुलेटिंग मटेरियल जे आहे तर त्या इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये
कुठल्याही प्रकारचा मॉइश्चर जाऊ नये म्हणून त्याच्यावर काय करायची, एक मेटॅलिक शीत करायची. हीच आपल्याला लीड किंवा लीड अलायपासून तयार केलेले असतील. पुढचा भाग बघा, पेपर बेल्ट. मित्रांनो, पेपर बेल्टच्या बाबतीमध्ये काय सांगायचं आपण की जो पण आपला इम्प्रिग्नेटेड पेपर जो आहे तर त्या पेपरचा थर त्याच्या कोरच्या त्याच्या ग्रुप इन्सुलेशन भोवती द्यायचा आणि कोरच्या गॅपमध्ये एक फॅब्रिक्स इन्सुलेटिंग मटेरियल भरायचं. मित्रांनो, बेडिंग म्हणजे काय या ठिकाणी तुम्ही बघू शकता. एक जाळी टाईप दिसते बघा. धातूच्या आवरणावर एक थर लावला जातो ज्यामध्ये तसेच त्यावर एक हेसियन टेप सुद्धा गुंडाळलेली असते. मग ज्यामुळे आपल्याला गंज लागण्यापासून बचाव होत असतो. आणि त्याचप्रमाणे त्याची आर्मरिंग जर आपण केली तर ते आर्मरिंग केल्यामुळे त्याचे मेकॅनिकल स्ट्रेंथ सुद्धा वाढते आणि आपलं केबल जे आहे ते सुरक्षित राहते. आता बेडिंगच्या नंतर रोल चालू होतो आर्मरिंगचा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आर्मरिंग. आपली जे केबल आहे तर ती यांत्रिकी हानीपासून एक सुरक्षित जर ठेवायची असेल तर आपण काय करायचं, त्या सिथिंगच्या साहाय्यानं त्याला त्या सिथिंगच्या वर म्हणजे एक धातूची आर्मरिंग असते आणि साधारणपणे हीच आर्मरिंग म्हणजे एक GI जे आपल्या पाईप आहे तसं GI केबल, तर त्या GI पासून बनवलेल्या एक पातळ पट्टीची टेप असते. पुढचं आहे सर्विंग. मित्रांनो, आर्मरिंगच्या आणि जे टेप गुंडाळणे असते म्हणजे त्याला सर्विंग म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? सर्विंग. आता ही जे सर्विंग आहे ती आपण काय करणार की ती सर्विंग फक्त पेपर इन्सुलेशन लेड कव्हर केबलमध्येच केली जाणार आणि त्या सर्विंगमुळे मित्रांनो हे जे आर्मरिंग दिसते याच्यावर कुठल्याही प्रकारचं गंज चढत नाही. मित्रांनो, पुढचं बघा, केबलसाठी इन्सुलेटिंग मटेरियल. दॅट इज द इन्सुलेटिंग मटेरियल्स फॉर द केबल्स. केबलचे कार्य अचूक आणि योग्य होणे हे त्या ठिकाणी वापरलेल्या इन्सुलेटिंगवरच अवलंबून असते आणि त्याचकरिता एक इन्सुलेटिंगची निवड करणे महत्त्वाचे आहे. आता सर्वसाधारणपणे जर बघितलं आपण तर केबलमध्ये वापरण्यात येणाऱ्या इन्सुलेटिंग मटेरियलच्या अंगी काही गुणधर्म असणे सुद्धा आवश्यक आहे. हे गुणधर्म कोणते असतील बरं? पुढे ही गुणधर्म म्हणजे एक, त्यामध्ये लिकेज करंट जर आपल्याला टाळायचा असेल तर इन्सुलेशन रेजिस्टन्स उच्च असणे म्हणजे इन्सुलेशन रेजिस्टन्स शुड बी ऑलवेज हाय. इन दॅट केस हा रेजिस्टन्स उच्च असला पाहिजे. 2 म्हणजे आपल्याला जर उच्च व्होल्टेज सहन करायचे असेल तर उच्च डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असणे आवश्यक आहे. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ शुड बी हाय. 3 म्हणजे आपण जेव्हा केबलला हँडल करणार, हाताळणार, त्यांच्या जमिनीमध्ये गाडणार तेव्हा ते गाडताना एक सुरक्षितता राहावी म्हणून यासाठी आपल्याला त्याची मेकॅनिकल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे म्हणजे यांत्रिकी शक्ती चांगली असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचा पॉईंट म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियल जे असतात मित्रांनो तर ते जमिनीतील आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटीला शोषून घेतलं नसलं पाहिजे. त्याच्यासोबत ज्वालाग्रही पण नसलं पाहिजे. त्यासोबतच जे इन्सुलेटिंग मटेरियल जे आहे त्यावर ॲसिड आणि अल्कलीचा रासायनिक परिणाम होणारा नसला पाहिजे. कळालं? ॲसिड आणि अल्कलीचा एक रासायनिक परिणाम म्हणजे केमिकल रिॲक्शन. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा कॉस्ट, किमतीने परवडणारा असला पाहिजे. मग हे जे तुम्हाला सगळे जे मी गुणधर्म सांगितले तर ते तुम्ही लक्षात ठेवा. याच गुणधर्माचा वापर करून आपण इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये त्याच्यामध्ये सिलेक्शन करत असतो. आणि काय असते की कोणत्या पण कामासाठी त्याचा दर्जा राखण्यासाठी केबल वापरायची आहे मग त्यानुसारच आपण त्या इन्सुलेटिंग मटेरियलला प्रिफर करतो, निवड करतो. आणि काही जे महत्त्वाचे इन्सुलेटिंग मटेरियल आहेत ते पण तुम्हाला मी शिकवतो. त्याच्यातला पहिला भाग म्हणजे रबर. मित्रांनो, रबर हे जे आहे ते तुम्हाला सगळ्याला माहित आहे. रबर काय असतो? प्रामुख्याने जे उष्णकटिबंध आहे त्या उष्णकटिबंधातील पांढऱ्या रंगाच्या म्हणजे दुधाळ अशा झाडापासून मिळत असते. तसेच हे एक तैलवर्णीय पदार्थापासून देखील तयार केले जाऊ शकते. मग त्यामध्ये कसं असते त्याची एक सापेक्ष पारदर्शकता सुद्धा आहे.
आणि या रबरची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ हे लिहून ठेवा, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ रबर हे किती असेल मित्रांनो, 30 किलो व्होल्ट पर मिलीमीटर. कळालं? द डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ द रबर इज 30 किलो व्होल्ट पर mm. आणि याची जी रेजिस्टिव्हिटी आहे ती पण लिहून ठेवा. रेजिस्टिव्हिटी ऑफ रबर हे किती असेल, 10⁻17 70. आणि रेजिस्टिव्हिटीला कशामध्ये मोजायचं, ओहम सेंटीमीटर. कळालं मित्रांनो? मग आता शुद्ध रबर मध्ये जे आहे ते इन्सुलेशनचे गुणधर्म असतात, त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे तोटे सुद्धा असतात. आता तोटा काय असेल बरं डिसएडव्हान्टेज, एक म्हणजे वातावरणातील आर्द्रता शोषून घेणे, त्यासोबत तापमान सहन करण्याची क्षमता कमी कमी असणे. त्याच्यानंतर याची जे तापमान सहन करण्याची क्षमता बघितली तर ती असेल 38 डिग्री सेल्सिअस एवढी. मग आता हँडलिंग मध्ये हे रबर वगैरे म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियल खराब होण्याची पण दाट शक्यता, हे पण त्याचा तोटा झाला. मग त्यामुळेच आपण काय की एक प्युअर जे रबर आहे, शुद्ध रबर जे आहे, तर ते आपण इन्सुलेशन म्हणून वापरू शकत नाही. कळालं मित्रांनो? पुढचा पार्ट कोणता आहे, VIR. व्ही म्हणजे व्हल्कनाइज्ड, आय म्हणजे इंडियन, आर म्हणजे रबर. आता याच्यामध्ये कसं असते, मित्रांनो, एक म्हणजे झिंक ऑक्साईड, काय असते, झिंक ऑक्साईड. दोन म्हणजे रेड लेड, रेड आणि 3% ते 5%, या दोघांमध्ये प्लस करायचं 3 to 5%. हे काय असेल मित्रांनो, सल्फर. हे सगळं मिसळून काय होतं तयार, VIR, व्हल्कनाइज्ड इंडियन रबर. मग त्याचे तयार केलेले मिश्रण काय करायचे, रोल करायचे आणि ते रोल करून त्याच्या पट्ट्या तयार केल्या जातात. आता हाच रबर त्या कंडक्टरवर गुंडाळला जातो आणि त्यालाच जवळपास 150 डिग्री सेल्सिअस एक एवढं तापमान त्याला द्यायचं, म्हणजे हिटिंग करायची. कळालं? आणि या सर्व क्रियालाच काय म्हणायचं, व्हल्कनायझिंग. काय म्हणायचं मित्रांनो त्याला, व्हल्कनायझिंग प्रोसेस. आणि जे निर्माण होणारा रबर आहे त्यालाच काय म्हणायचं, व्हल्कनाइज इंडियन रबर. आता कळालं मित्रांनो, VIR. क्लिअर? आता याचे फायदे बघा मित्रांनो. VIR व्हल्कनाइज्ड इंडियन रबरचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे याची यांत्रिकी क्षमता खूप चांगली आहे आणि टिकाऊ सुद्धा आहे. दोन म्हणजे जे शुद्ध रबरापेक्षा याचे इन्सुलेशन गुणधर्म खूप चांगले असतात. आता फायदे तर खूप बघितले, तोटे पण सांगतो. काय असते याचा एक मुख्य लॉस म्हणजे काय की हे जे रबर्स असतात त्या रबरातील एक सल्फरचा परिणाम त्याच्या केबलमधील कॉपर कंडक्टरवर होतो. आणि यासाठीच मित्रांनो एक VIR इन्सुलेशन वापरलेल्या केबलमधील एक कॉपर कंडक्टरवर टिनिंग प्रोसेस केली जाते. काय केली जाते, टिनिंग. आणि त्याच्यानंतर जे VIR इन्सुलेशनचा उपयोग जो आहे तो मीडियम आणि लो व्होल्टेजसाठीच आहे. हा पण त्याचा झाला एक तोटा, म्हणजे हाय व्होल्टेजसाठी ते प्रोसेस करू शकत नाहीत आपण. कळालं मित्रांनो VIR बद्दल. आता पुढचा पार्ट बघा, इम्प्रिग्नेटेड पेपर. जे इम्प्रिग्नेटेड पेपर जो आहे तो काय की हा जो पेपर आहे तो लाकडाच्या एक भुस्याच्या लगद्यापासून रासायनिक प्रक्रिया करून तो इम्प्रिग्नेटेड तयार म्हणजे असं करून तयार केला जातो. आणि याची क्वालिटी आपण आधी रबर जे शिकलो त्या रबरपेक्षा चांगली आहे. कळालं मित्रांनो. या इम्प्रिग्नेटेड पेपरचे फायदे काय असतील, एक म्हणजे किमतीने कमी, दोन म्हणजे याचा जो कॅपॅसिटन्स आहे तो कमी असतो,
कॅपॅसिटन्स कमी म्हणजे लागणारा व्होल्टेज पण जास्त, म्हणजे फायदा झाला तो आपल्याला. त्याच्यानंतर त्याचा फायदा काय की डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ त्याची उच्च असते. त्याच्यानंतरचा फायदा काय असेल, इन्सुलेशन रेजिस्टन्स त्याचा उच्च असतो. आता इम्प्रिग्नेटेड पेपरचे फायदे तर सांगितले, आता तोटेमध्ये काय सांगायचं. जरी हा इम्प्रिग्नेटेड पेपर जरी म्हणजे आपण एक नॉर्मल पेपरला इम्प्रिग्नेटेड जरी केला तरी तो आर्द्रता शोषून घेतो. आणि दुसरा तोटा म्हणजे काय की आर्द्रता जर शोषून घेतली, ते शोषून घेतल्यामुळे इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी होत जातो. त्याचं कारण म्हणजे काय, हे जे आता तुम्हाला जे तोटे सांगितले, याच कारणामुळे मित्रांनो पेपर इन्सुलेटेड केबलमध्ये काहीतरी संरक्षक मटेरियल जे आहे त्याची कव्हरिंग आणि सीलिंग करतात. मग पेपर इन्सुलेटेड केबल वापरायचं जर नसेल तर काय करायचं, त्याच्या दोन्ही टोकांना वॅक्स किंवा टार हे लावले जाते. आणि याच्या बाबतीमध्ये दुसरं सांगायचं राहिलं तर लक्षात ठेवा की जरी एखादा पेपर इन्सुलेटेड केबल म्हणजे आर्द्रता शोषून घेणारा जरी असेल तरी या केबलचा उपयोग कमी जॉईंट असणाऱ्या ठिकाणीच करायचा. कोणता, इम्प्रिग्नेटेडचा. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी एक लो व्होल्टेज डिस्ट्रीब्युशनमध्ये अशा प्रकारचे केबल्स आपल्याला फायदेशीर ठरतात. त्याचे कारण म्हणजे काय की जे दाट लोकवस्ती आहे तर त्यामध्ये आपल्याला टर्मिनलच्या ठिकाणी असे जॉईंट केले जातात. तरी पण जे छोट्या इन्स्टॉलेशनमध्ये जेथे जेथे कमी अंतर आहे जॉईंट्सचे सारखे करावे लागतात, मग तिथे जॉईंट्स जास्त जास्त करावे लागतात. आणि त्या ठिकाणी हे जे व्हल्कनाइज इंडियन रबर केबल जे होते ते आपल्याला पेपर इन्सुलेटेड केबलपेक्षा थोडेसे स्वस्त आणि टिकाऊ पण जाणवतात. मित्रांनो व्हॉर्निश कॅम्ब्रिकमध्ये काय सांगायचं की हा एक कॉटनचा कपडा आहे आणि कॉटनचा कपडा असतो तो एका व्हॉर्निशने आच्छादलेला असतो. त्यालाच आपण एम्पायर टप असे देखील म्हणलं असतो. काय म्हणायचं त्याला, एम्पायर टप. मग आता या ठिकाणी बघा की कॅम्ब्रिक जे आहे ते कंडक्टरवर त्याचा हे जे टेप दिसते तुम्हाला, ह्या टेपच्या साहाय्यानेच गुंडाळली जाते. आणि एकदा का केबल आपण मुडपलं की त्या मुडपल्यानंतर त्याचे दोन्ही जे टर्न्स असतात ते सहजरित्या एकमेकावर असे सरकतात, म्हणजे सरकवावीच. आणि म्हणून आपण काय करणार, पेट्रोलियम जेलीच्या साहाय्याने त्याला कोटिंग करून घ्यायचं. जसे की एक व्हॉर्निश कॅम्ब्रिक हायग्रोस्कोपिक असतो. अशा प्रकारचे जे केबल आहे ती मेटॅलिक सीड बरोबर मिसळते. आणि ही तर केबल मेटॅलिक सीड बरोबर मिसळलीच, आणि याची जे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ही किती असेल मित्रांनो, जवळपास 4 किलो व्होल्ट पर mm. आणि हे पहिला पॉइंट लक्षात राहू द्या. आणि दुसरा पॉइंट, याची जे परमिएबिलिटी आहे हे किती असेल, 2.5 ते 3.8 एवढी त्याच्यामध्ये असेल. कळालं मित्रांनो. सो दिस इज ऑल अबाउट द व्हर्निश कॅम्ब्रिक. आता पॉलीव्हिनाइल क्लोराइड यामध्ये काय सांगायचं आपण, PVC हे त्याचा शॉर्ट फॉर्म. काय असते माहिती आहे की हे एक प्रकारचं इन्सुलेटिंग मटेरियलच आहे, म्हणजे सिंथेटिक कंपाऊंड. मग यावरच ॲसिटिलीन पॉलिमरायझेशनची प्रोसेस करायची आणि ती प्रोसेस करून एक पांढऱ्या पावरच्या स्वरूपामध्ये निर्माण केली जाते. त्याच्यानंतर जे केबल्स असतात तर त्या केबलमधील इन्सुलेशन म्हणून वापरण्यासाठी यामध्ये काही प्रमाणामध्ये मटेरियल मिसळले जाते. त्यांनाच काय म्हणायचं आपण, पॉलिस्टिसिझर. काय म्हणायचं मित्रांनो, पॉलिस्टिसिझर. आणि हा एक लिक्विड फॉर्म. याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो नेहमी उच्च असतो. कसा असतो, उच्च. या PVCचे जर फायदे बघितले आपण पॉलीव्हिनाइल क्लोराइडचं, तर याचा रेजिस्टन्स जो आहे तो नेहमी हाय असतो. याची दुसरा फायदा, याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ती पण हाय असते. तिसरा फायदा, यांच्यावर ॲसिड, अल्कली आणि ग्रीसचा कोणताही परिणाम होत नाही. आणि म्हणून VIR पेक्षा अनेक ठिकाणी, उदाहरण सांगायचं असेल तर सिमेंट फॅक्टरी, केमिकल फॅक्टरी यामध्ये वापरला जातो. रबर जे असतात ना तर त्या रबरापेक्षा याची म्हणजे ताण शक्ती ही कमी असते. म्हणून आपण घरगुती लाइटिंगमध्ये आणि पॉवर लाइटिंगमध्ये लो आणि मीडियम व्होल्टेजवर या PVCला आपण प्रिफर करत असतो.
सो दिस इज ऑल अबाउट द PVC, पॉलीविनाइल क्लोराइड. नाही ते बंद पडेल पुन्हा माझी बडबड चालू. हा एकदा असं झालं, मी बडबड चालू ठेवली तर रेकॉर्डिंगच बंद पडली. पुढचा प्रकार आहे जे अंडरग्राउंड केबल बद्दल आतापर्यंत आपण शिकलो, तर त्या अंडरग्राउंड केबलचे प्रकार कोणते कोणते. मित्रांनो, अंडरग्राउंड केबलचं वर्गीकरण जेव्हा आपण करत असतो तेव्हा ते अनेक निकषांच्या आधारे केले जाऊ शकते आणि हेच वर्गीकरण करत असताना त्याचे विविध पैलू सुद्धा विचारात घेतले जातात. मग यामध्येच आहे एक म्हणजे जे केबल असतात त्यांच्यामधील कंडक्टरची संख्यानुसार. 2 म्हणजे जे केबल्स आहेत तर त्यांच्या व्होल्टेजच्या रेटिंगनुसार. 3 म्हणजे त्यांच्या केबलच्या रचनेनुसार. 4 म्हणजे इन्सुलेशनची जाडी आणि इन्सुलेशनच्या प्रकारानुसार. 5वी पद्धत म्हणजे जे केबल टाकतो आपण त्याच्या पद्धतीनुसार. कंडक्टरची संख्यानुसार, व्होल्टेज रेटिंगनुसार, रचनेनुसार, इन्सुलेशनची जाडी आणि त्याच्या प्रकारानुसार आणि केबल टाकण्याच्या पद्धतीनुसार. शेवटचं एक सांगतो की जे केबलमधील जे कंडक्टरची जे संख्या जे बोललो त्याच्यामध्ये 2 प्रकारचे केबल, एक म्हणजे सिंगल कोर केबल, दुसरं म्हणजे 3 कोर केबल, असा आपल्याला प्रकार शिकायचे. केबलचे जे व्होल्टेज रेटिंग असते मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला माहित असेल LT केबल, लो टेन्शन केबल, म्हणजे किती असते ते 1000 व्होल्ट, म्हणजे किती असते जवळपास 1 किलो व्होल्ट. त्याच्यानंतर जे दुसरा प्रकार असतो तो आहे हाय टेन्शन केबल. या हाय टेन्शन केबलला जर बघितलं आपण तर याची रेटिंग असेल 11 kV पर्यंत, 11000 व्होल्ट पर्यंत. त्याच्यानंतर जो तिसरा प्रकार आहे तो आहे सुपर टेन्शन केबल, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये ST केबल म्हणूयाचे. सुपर टेन्शन केबल किती असेल 33 kV पर्यंत. लो टेन्शन म्हणजे किती 1000 व्होल्ट, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 किलो व्होल्ट. हाय टेन्शन म्हणजे किती 11 kV व्होल्ट आणि सुपर टेन्शन म्हणजे किती 33 kV. आता याच्या पुढचा भाग म्हणजे काय असेल या ठिकाणी लिहितो. याच्या पुढचा भाग चौथा प्रकारचा एक्स्ट्रा हाय टेन्शन EST केबल, एक्स्ट्रा हाय टेन्शन केबल, याची रेटिंग किती असेल जवळपास 66 किलो व्होल्ट. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा हाय कोणता असेल एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज केबल, याची रेटिंग जवळपास 132 किलो व्होल्ट असेल. म्हणजे हे कोणत्या रेटिंग कॅटेगरीमध्ये येणार, केबलचे जे व्होल्टेज रेटिंग जे आहे त्या सगळ्यामध्ये आपल्याला हे माहिती असणं जरुरी आहे. आता जी केबलची रचना जे बोललो तर केबलच्या रचनेनुसार जर मला अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन, याच्या आधीचं जे होतं ते व्होल्टेज रेटिंग, आता अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन म्हणजे केबलची रचना कन्स्ट्रक्शन, पहिला त्याचा टाईप असेल बेल्टेड केबल. कोणता असेल मित्रांनो बेल्टेड केबल. दुसरा प्रकार असेल स्क्रीन्ड केबल. आणि तिसरा प्रकार असेल प्रेशर केबल. कोणता केबल असेल मित्रांनो प्रेशर केबल. कळालं मित्रांनो. मग या स्क्रीन केबल मध्ये हे जे स्क्रीन केबल दिसते तुम्हाला याच्यामध्येच आपल्याला काय शिकायचंय, एक म्हणजे एस टाईप, दुसरा म्हणजे SL टाईप, तिसरं म्हणजे HSL, HSL. हे कशामध्ये शिकायचं आपल्याला ह्या स्क्रीन केबल मध्ये. कळालं मित्रांनो. आणि हे जे प्रेशर केबल जे आहे याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक म्हणजे ऑइल फील्ड केबल आणि दुसरं म्हणजे गॅस फील्ड केबल. क्लिअर, ऑइल फील्ड आणि गॅस फील्ड. आता बघा जे PVC ते तुम्हाला मी इन्सुलेटिंग मटेरियल मध्ये जे शिकवलं पॉलीविनाइल क्लोराइड, त्याच्यामधला पहिला प्रकार जो आहे तो पॉलीविनाइल क्लोराइड केबल. हे जे PVC आहेत ना हे आपण पॉलीविनाइल क्लोराइड म्हणून एक थर्मोप्लास्टिक पॉलिमर, म्हणजे यामध्ये PVC गुणधर्म अशा ॲप्लिकेशनसाठी वापरले जाणार की ज्या ठिकाणी आपले केबल्स एक उच्च किंवा कमी तापमानाच्या संपर्कामध्ये असू शकतात किंवा ज्या ठिकाणी अतिनील प्रकाश जे आहे तर त्या अतिनील प्रकाशापासूनच संरक्षण करणे आवश्यक असते.
मग अतिनील प्रकाश म्हणजे कोणता, जे आपले UV रेज वगैरे जे आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज, त्या ठिकाणीच आपल्याला हे संरक्षण कसं असते, आवश्यक असते. मित्रांनो, जे आता जे PVC इन्सुलेशन जे आहे, मग ते त्यांच्या एक चांगल्या इन्सुलेटिंगचे गुणधर्म जे आहेत, त्यामुळेच आपल्याला ते वारंवार वापरले जातात. याचा जो वापर आहे तो कमी आणि मध्यम व्होल्टेज केबल्स आणि कमी फ्रिक्वेन्सी इन्सुलेशनच्या ठिकाणी आपण त्याला वापरणार. यामध्ये जे ऑपरेटिंग व्होल्टेज असेल ते जवळपास 6 किलो व्होल्ट ते 10 किलो व्होल्ट. किती लक्षात ठेवणार, 6 ते 10 किलो व्होल्ट. आणि याचं ऑपरेटिंग टेम्परेचर 700, त्याच्यानंतर 850 आणि 1050, 700, 850 आणि 1050 या रेंजमध्ये तुम्ही लक्षात ठेवा. कळालं मित्रांनो? जे PVC जे आहे तर त्याचे उपयोग काय सांगायचे, एक म्हणजे मेन इलेक्ट्रिकल वायरिंग, दोन म्हणजे जे फ्लेक्झिबल पॅनल वायर जे आहेत त्यामध्ये, त्याच्यानंतर जे लोकवस्ती आहे तर त्या लोकवस्तीमध्ये सामान्य वायरिंग करता जे लाइटिंग आहे, आणि घरातील जे वायरिंग आहे. मग त्यासोबतच मित्रांनो AC आणि DC टेलिकम्युनिकेशन जे आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. मित्रांनो, PVC केबलचे जर फायदे विचारले तर लक्षात ठेवा, सगळ्यात पहिला फायदा अधिक मजबूत असतात. दुसरा फायदा रासायनिक स्थिरता त्यामध्ये आहे. तिसरा फायदा म्हणजे त्यामध्ये जे आपल्याला जे मजबूतीकरण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये भेटते. आणि चौथा फायदा म्हणजे त्यामध्ये टिकाऊपणा जो आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. पुढे घे मित्रांनो, आता आपल्याला पुढचा प्रकार शिकायचा आहे पेपर इन्सुलेटेड केबल. ही तर डायग्राम तुम्हाला माहितीच आहे. मग साधारणपणे काय की पेपर इन्सुलेटेड केबल जे असतात हे एक इन्सुलेटेड पेपरने गुंडाळलेले असतात. आणि याच प्रकारच्या एक केबल इन्सुलेटेड कंपाऊंड मिश्रण, जसे की एक सीट लीड अलॉय, हे जे सीट लीड अलॉय जे असतात ते, आणि करोगेटेड ॲल्युमिनियम, या सगळ्यापासूनच आपण हे इम्प्रिग्नेटेड असं तयार केले जाते. आता या प्रकारच्या केबलला यांत्रिकी सुरक्षितता द्यायची असेल तर काही महत्त्वाच्या पदार्थांचा उपयोग देखील केला जातो. यामध्येच बघा, एक म्हणजे संरक्षण स्टील टेप किंवा त्याला काय म्हणायचं, स्टीलचं वायर. दोन म्हणजे बिटुमेनॉइड. तीन म्हणजे हॅसियन टेप. चार म्हणजे PVC. आणि 5 म्हणजे पॉलिथिन ओव्हरसीटचे आच्छादन केले जाते. मित्रांनो, पेपर इन्सुलेटेड जे आहे त्याच्यामध्ये लीड कवर्ड केबलची रचना जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की पहिला जो भाग आहे कंडक्टर, यामध्ये 3 सिंगल कोर, 3 कोर कॉपर किंवा ॲल्युमिनियम यांचा वापर केला जातो. ह्याच्यामध्ये किती, 3 सिंगल कोर, हे 3 दिसले, 3 कोर कॉपर किंवा ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर आहे इन्सुलेशन. आता या इन्सुलेशनमध्ये कसं असते की इन्सुलेशनसाठी पेपर किंवा सीट अलॉय याचा वापर केला जातो. त्याच्यानंतरचा आहे स्क्रीन. त्या स्क्रीनमध्ये काय की बेल्टेड किंवा स्क्रीनचा वापर केला जातो. पुढे त्याच्यानंतर आहे बेडिंग. मित्रांनो, बेडिंगचे जे आहे त्याच्या पुढे आर्मरी, सीथ, कोर किंवा कंडक्टर. मग यामध्ये ऑपरेटिंग व्होल्टेज जवळपास इथे इंडुलेशन झालं इन्सुलेशनचं. आता बेडिंग मध्ये जर बघितलं तर आर्मरिंग, सीथ, कोर किंवा कंडक्टर, आणि याचं ऑपरेटिंग व्होल्टेज जवळपास 6350 किंवा 11,000 व्होल्ट पर्यंत पकडा. याचं जे ऑपरेटिंग टेम्परेचर जे आहे ते जास्तीत जास्त 80 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे. यामध्ये स्टँडर्ड आणि BS6480 असे पॉवर केबल्स वापरले जातात. त्याच्यानंतर इम्प्रिग्नेटेड पेपर इन्सुलेटेड हे पण त्याच्यामध्ये आहे. आता याचा उपयोग जर कोणी विचारला तर नेहमी लक्षात ठेवायचं की जे पण आपले जे या सगळ्याचं जे आहे कोणता पेपर इन्सुलेटेड लीड कव्हर केबल, याचा उपयोग नेहमी पॉवर डिस्ट्रीब्युशनसाठी केला जातो. पॉवर डिस्ट्रीब्युशन ऍप्लिकेशन. कळालं मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा. आता पुढचा प्रकार बघा,
XLPE क्रॉस लिंक्ड पॉलिथिन केबल. मित्रांनो, XLPE क्रॉस लिंक पॉलिथिन केबल ही सुद्धा एक प्रकारची थर्मोसॅट इन्सुलेशन अशी असणारी सामुग्री आहे आणि याचा उपयोग पण आपल्याला पॉवर ॲप्लिकेशन मध्ये भरपूर प्रमाणामध्ये होत असतो. आता याच पॉलिथिन मटेरियल मध्ये एक बघितलं तर आपल्याला उत्कृष्ट असे डायइलेक्ट्रिक सामर्थ्य आहे, म्हणजे सामर्थ्य आहे. याची उच्च इन्सुलेशन प्रतिरोधकता आणि सर्व फ्रिक्वेन्सीवर कमी असे लॉस अपव्यय एक घटक आहे, ज्यामुळे ते एक आदर्श इन्सुलेटर बनतात. तरी सुद्धा त्यांच्या एक तापमान श्रेणी जी आहे तर त्या तापमान श्रेणीतील एक मर्यादितच आहे ते. मग आता XLPE यामध्ये आपल्याला XLPE ला जर आपल्याला PE व्हायचा असेल तर त्याला क्रॉस लिंक केल्यामुळे त्यामध्ये एक विद्युतचा जो गुणधर्म आहे तो राखला जातो आणि तो राखून त्याच्या इन्सुलेशनची तापमान श्रेणी आपल्याला वाढवता सुद्धा येते. कळालं मित्रांनो. पुढचा प्रकार आहे व्होल्टेज. याचा वापर मध्यम व्होल्टेज XLPE मीडियम व्होल्टेज XLPE. मग यामध्ये किती असेल 11 ते 33 किलो व्होल्ट यापर्यंतची वापर करू शकतो आपण. आणि याचे जे ऑपरेटिंग टेम्परेचर असेल ती जवळपास 90 डिग्री पासून ते 250 डिग्री सेल्सिअस. ऑपरेटिंग टेम्परेचर. कळालं मित्रांनो. आणि व्होल्टेज दॅट इज नथिंग बट द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. कळालं, हे लक्षात ठेवा. या XLPE केबलचा जर उपयोग बघितला तर लक्षात येईल की बिल्डिंग सर्व्हिसेसमध्ये जे पाईप वर्क असतात त्यामध्ये रिस्टीम एक हायड्रोनिक रेडिएट हीटिंग आणि कूलिंग सिस्टीम, घरगुती वॉटर पाइपिंग आणि उच्च तणाव यामध्येच उच्च व्होल्टेज. मग त्यासाठी इलेक्ट्रिकल केबलसाठी लागणारे इन्सुलेशन जे की एक नैसर्गिक वायू असतील आणि ऑफशोअर ऑइल या सगळ्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. जे केबल इन्सुलेशन असतात ना मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टेम्परेचरला वापरण्यात येणारे एक योग्य मटेरियलचा वापर पण बघू आपण. सपोज एक क्लास 0 घेतला तर त्याची एक लिमिट असेल 90 डिग्री सेल्सिअस पर्यंत, 90 अंशी. तर त्याच्यामध्ये मटेरियल कोणतं असेल, कॉटन सिल्क पेपर म्हणजे कॉटन इम्प्रिग्नेटेड, क्लास 0 किंवा क्लास Y. त्याच्यानंतर क्लास ए मध्ये त्याची लिमिट असेल 105 डिग्री सेल्सिअस. मग त्यामध्ये मटेरियल कोणतं असेल, कॉटन सिल्क पेपर, वॉर्निश आणि इनॅमल. त्याच्यानंतर क्लास ई जर बघितला तर त्याच्यामध्ये लिमिट असेल 120 डिग्री सेल्सिअस. मग त्याच्यामध्ये मटेरियल कोणतं असेल, स्टियाटिक, रेझिन, इनॅमल, कॉटन, स्लिक पेपर आणि लॅमिनेटेड पेपर, हे सगळे त्याच्यामधला भाग. त्याच्यानंतर जे क्लास F असतात, क्लास F 155 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतात. त्याचा उपयोग इनऑर्गॅनिक मटेरियल, मायका, फायबर, काच, ॲस्बेस्टॉस. क्लास B जर बघितला 130 डिग्री सेल्सिअस त्याचे लिमिट. इनऑर्गॅनिक मटेरियल असतील त्याच्यानंतर मायका, फायबर, ग्लास, ॲस्बेस्टॉस. क्लास H जर बघितला 200 डिग्री सेल्सिअस, त्यामध्ये मायका, फायबर, काच, सिलिकॉन सबस्टन्स. त्याच्यानंतर क्लास C जर बघितला तर 200 डिग्री सेल्सिअस, मग त्यामध्ये मायका, काच, फायबर, त्याच्यानंतर काच म्हणजे फायबर काच घ्या, त्याच्यानंतर चिनी माती घ्या, या सगळ्यामध्ये त्याचा उपयोग. मित्रांनो, आता आपला पुढचा पॉइंट आहे केबलचे वर्गीकरण. दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ केबल पार्ट. मग हे जे वर्गीकरण आहे हे 2 मेथडने चालेल. एक म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियलचा प्रकार कोणता आणि 2 म्हणजे त्याच्या व्होल्टेजच्या वरून. मित्रांनो, हे जे दोन्ही वर्गीकरण तुम्हाला जे सांगितले इन्सुलेटिंग मटेरियलचा प्रकार आणि त्याच्या व्होल्टेजवरून, मग यामध्ये आपल्याला केबलला जर वर्गीकृत करायचं असेल तर आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे. एक म्हणजे लो टेन्शन केबल. लो टेन्शन केबल किती असेल मित्रांनो, 1100 व्होल्ट पर्यंत. किती असेल ते 1100 व्होल्ट पर्यंत. ठीक आहे.
त्याच्यानंतर जे हाय टेन्शन केबल असतात हे किती असेल मित्रांनो, 11,000 व्होल्ट म्हणजे 11 किलो व्होल्ट पर्यंत. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असतो सुपर टेन्शन केबल. मित्रांनो सुपर टेन्शन केबल किती असेल, 22 किलो व्होल्ट पासून ते 33 किलो व्होल्ट पर्यंत. किती असेल ते, 22 किलो व्होल्ट पासून 33 किलो व्होल्ट पर्यंत. हे झालं सुपर टेन्शन केबलचं काम. त्याच्यानंतर चौथा काम असेल आपलं एक्स्ट्रा हाय टेन्शन केबल. ह्याची जे व्होल्टेज रेटिंग असेल मित्रांनो ती 33 किलो व्होल्ट पासून ते 66 किलो व्होल्ट. किती असेल मित्रांनो, 33 किलो व्होल्ट ते 66 किलो व्होल्ट. कळालं मित्रांनो. त्याच्यानंतर जो पाचवा महत्वाचा मुद्दा असेल आपल्या एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज केबल. जे एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज केबल असेल मित्रांनो त्याची जी व्होल्टेज रेटिंग असेल ती 132 केव्ही पेक्षा जास्त असेल. कळालं मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणे जरुरी आहेत. मग आता एक किंवा एकापेक्षा जास्त असे कोड अवलंबून असतात. मग यामध्येच आपला सिंगल कोर, 2 कोर, 3 कोर, 4 कोर. मग 3 फेज सिस्टीम मध्ये जे ऑपरेटिंग व्होल्टेज आणि लोडची डिमांड या सगळ्यावर 3 सिंगल कोर किंवा 3 कोर केबलचा उपयोग अवलंबून असतो. या डायग्राम मध्ये बघा, आता आपल्याला शिकायचं आहे सिंगल कोर लो टेन्शन केबल. आता जे तुम्हाला लो टेन्शन केबल मध्ये 1100 व्होल्ट पर्यंत जी व्होल्टेज रेटिंग दाखवली होती ती. याची संरचना जर बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात मधला जो भाग आहे तो आहे स्ट्रँडेड कॉपर कंडक्टरचा. त्याच्या जे सराउंडिंग आहे ते आहे इम्प्रिग्नेटेड पेपरचा. त्याच्यासोबत त्याच्या सराउंडिंग जे आहे ते लीड सीटचा भाग. आणि ते सगळं जे कव्हर झालेलं आहे दॅट इज कवर्ड विथ द सर्विंग. कळालं मित्रांनो, अशी त्याची रचना असेल. आता जे 1100 व्होल्ट पर्यंत आपण जे सिंगल फेज केबल बघितलं, आता त्याचा पुढचा भाग म्हणजे 3 फेज सर्व्हिससाठी कोणतं केबल वापरायचं. मग आता जे कामामध्ये आपण जे 3 फेज पॉवरचं जे ट्रान्समिशन करतो ते करण्यासाठी अंडरग्राउंड केबलचा वापर केला जातो. आणि या सगळ्या कामासाठी 3 कोर केबल किंवा 3 सिंगल कोर केबल वापरली जाते. 66 किलो व्होल्ट पेक्षा अधिक व्होल्टेजचा यासाठी आपण 3 कोर केबलचा आकार मोठा होतो. आणि त्याचा परिणाम म्हणजे या कामासाठी 3 सिंगल कोर केबलचा उपयोग केला जातो. आणि 3 फेज साठी वापरण्यात येणाऱ्या केबलचे प्रकार पण आपल्याला सांगता येतील. मित्रांनो याचे जे प्रकार आहेत ते टोटल 3 प्रकार. एक म्हणजे बेल्टेड केबल. बेल्टेड केबल किती असेल तर 11 किलो व्होल्ट पर्यंत. दुसरा प्रकार असेल स्क्रीन केबल. स्क्रीन केबल किती असेल मित्रांनो, 22 किलो व्होल्ट ते 66 किलो व्होल्ट पर्यंत. आणि जे तिसरा प्रकार असेल मित्रांनो प्रेशर केबल. हे प्रेशर केबल असेल 66 किलो व्होल्ट पेक्षा जास्त. कळालं मित्रांनो, 11 केव्ही पर्यंत आपण बेल्टेड केबलला प्रिफर करणार, स्क्रीन केबलला 22 केव्ही ते 66 केव्ही पर्यंत प्रिफर करणार आणि प्रेशर केबलला 66 किलो व्होल्ट पेक्षा जास्त प्रिफर करणार. मित्रांनो पहिला जो प्रकार आहे तो बेल्टेड केबल. आता जे तुम्हाला सांगितलं की 11 किलो व्होल्ट पर्यंत व्होल्टेज पर्यंत हे वापरले जाणार. या डायग्राम मध्ये बघा की तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात आउटर जो भाग आहे ते आहे लीड सीटचा. त्याच्यानंतरचा जो भाग असेल तो असेल आपल्या या थिकनेस ऑफ इन्सुलेशन बिटवीन द कंडक्टर. म्हणजे 2 कंडक्टर मध्ये जी इन्सुलेशनची थिकनेस आहे ती त्याच्यामध्ये काउंट होईल. त्याच्यासोबत मित्रांनो हे सगळं जे आहे तो भाग आहे पेपर बेल्टचा. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला 2 कंडक्टरच्या बाबतीमध्ये सांगितलं तसं याच्यामध्ये फक्त कंडक्टर आणि सीट या दोघांमधला जो थिकनेस ऑफ इन्सुलेशन आहे तो इथं आपण दाखवलेला आहे. मग याच केबलला आपण
11 केव्ही पर्यंत इझिली ऑपरेट करू शकतो। आता जेव्हा आपण 1, 2, 3 हे तिन्ही कोर एकमेकापासून इम्प्रिग्नेटेड पेपरने इन्सुलेट केले जाणार आणि दुसरा जो इम्प्रिग्नेटेड पेपरचा जो लेयर आहे या तिन्ही कोरवर एकत्रित दिला जातो, त्यालाच आपण म्हणायचं पेपर बेल्ट। काय म्हणायचं त्याला? पेपर बेल्ट। इन्सुलेटेड कोर मधील जे गॅप फायबर्स आहे इन्सुलेटिंग मटेरियलने भरल्या जाणार आणि हेच कोर्स कसे असतात मित्रांनो? स्ट्रँडेड असतात आणि त्याचा एकत्रित आकार जो आहे तो गोलाकार नसतो। आता मॉइश्चर आणि यांत्रिक संरक्षण त्या केबलला मिळालं पाहिजे यासाठीच बेल्टवर लीड शीथचे कव्हरिंग केलेले असते। आता लीड शीथवर एक किंवा अनेक थर त्याच्या आर्मरिंगचे दिलेले असतात। कशाचे दिलेले असतात? आर्मरिंग। आता बेल्टेड केबलच्या नंतर दुसरा भाग आहे स्क्रीन केबल। याचा उपयोग किती असेल? 33 केव्ही पर्यंत, म्हणजे 33,000 व्होल्ट पर्यंत। परंतु काही जे ठराविक परिस्थिती असतात मित्रांनो त्याच्यामध्ये याचा उपयोग आपण 33 पासून 66 किलो व्होल्ट पर्यंत देखील करू शकतो। मग आता 33 केव्हीचा उपयोग हे कुठपर्यंत करू शकतो आपण? 66 किलो व्होल्ट पर्यंत। मग आता हे जे केबल आहे या स्क्रीन केबलचे दोन प्रकार, एक म्हणजे एच टाइप केबल, दुसरं म्हणजे एसएल टाइप केबल। कळालं मित्रांनो? हे आपल्याला शिकायचं आहे। एच टाइप केबल, आता याच्यामध्ये पण 3 कोर। आता हे कसं असते? एच टाइप केबल जे असतात मित्रांनो त्या केबलमध्ये बेल्ट इन्सुलेशन नसते आणि यातील प्रत्येक कंडक्टरवर आवश्यक त्या जाडीचे एक पेपर इन्सुलेशन लावलेले असतात। तिन्ही कोरच्या पोकळमध्ये एक फायबर मटेरियल असे भरले जाते आणि त्यामुळे त्या केबलला एक गोलाकार आकार असा प्राप्त होतो आणि याच कोरवर जे कॉटन ओव्हन टेप आहे ती गुंडाळली जाते आणि यावरच मित्रांनो आर्मरिंग केली जाते। मग आर्मरिंगवर एक जूट टेप अशी गुंडाळली जाते। कळालं इथपर्यंत? पुढे त्याला जर विचारलं की एस टाइप जे केबल आहे तर त्याचे फायदे काय, तर काय सांगणार? एक म्हणजे डायइलेक्ट्रिक जे आहे स्ट्रेंथ, तर त्या डायइलेक्ट्रिक मधील एअर पॉकेट आणि वाईड्स म्हणजेच जी रिकामी जागा जी आहे ती संपुष्टात आणता येते। 2 म्हणजे जे मेटॅलिक स्क्रीन जे आहे, ही जी दिसते का तुम्हाला मेटॅलिक स्क्रीन हे वाला, तर या मेटॅलिक स्क्रीनमुळे त्याची उष्णता लवकर संपूर्ण थंड करण्याची ताकद वाढते। या एसएल टाइप केबलचे जर फायदे बघितले आपण तर लक्षात येईल, एक त्याचा मुख्य फायदा म्हणजे कोर टू कोर ब्रेक होण्याची शक्यता कमी असते। दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे याचे केबल वाइंडिंग अतिशय सोपे होते। आता याचं जर आपल्याला विचारलं की व्हॉट इज द डिसएडवांटेज ऑफ दिस एसएल टाइप, तर मी काय सांगणार की याचे जे 3 लीड शीथ आहेत ते खूप पातळ आहेत आणि हे पातळ कोणापेक्षा तर आपल्या एस टाइप सिंगल शीथ केबल पेक्षा पण याचे लीड शीथ खूपच पातळ आहे। मित्रांनो आता पुढचा पॉइंट आहे सॉलिड टाइप केबलचे लिमिटेशन। काय असते बघा, या ठिकाणी आता तुम्हाला 2 प्रकार, स्टँडर्ड आणि सॉलिड कंडक्टर। केबल शीथ मध्ये सॉलिड इन्सुलेशनचा उपयोग केला जातो आणि त्यामुळे त्याच्या वरीलचे सर्व केबल जे आहेत त्या सॉलिड टाइप केबल मध्येच येत असतात आणि काही कारणामुळे आपल्याला या सॉलिड टाइप केबलची व्होल्टेजची मर्यादा जी आहे ती 66 किलो व्होल्ट असते। किती? 66 किलो व्होल्ट, म्हणजे 66,000 व्होल्ट पर्यंत। सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय की जेव्हा हे जे सॉलिड टाइप जे केबल बघितलं आपण, हे सॉलिड टाइप केबल जेव्हा एखाद्या विजेला ट्रान्समिशन करते तेव्हा त्या कंडक्टरचे तापमान वाढणार। दुसरं म्हणजे जेव्हा केबलचा लोड घटतो तेव्हा कंडक्टर हा थंड होतो आणि तिसरं म्हणजे सर्वसाधारणपणे जेव्हा वापरात येणारे जे केबल्स असतात त्या केबलमध्ये रिकामी जागा येते, परंतु आधुनिक टेक्निक्समध्ये सध्या ह्या प्रकारच्या केबल्स हे रिकामी जागा विरहित आढळतात। 66 किलो व्होल्ट म्हणजे 66,000 व्होल्ट वरील जे व्होल्टेज आहे त्या व्होल्टेज करिता एक सॉलिड टाइप केबल्स वापरणे योग्य ठरत नाही। त्याचे कारण म्हणजे त्यामध्ये असलेले व्हॉइड्समुळे इन्सुलेशन मध्ये जेव्हा मोठा ब्रेकडाऊन होऊ शकतो तेव्हा ते ब्रेकडाऊन होण्याची शक्यता दाट। मग जेव्हा व्होल्टेज लेवल 66 किलोच्या वर असते तेव्हा प्रेशर केबलचा वापर केला जातो आणि अशा प्रकारच्याच केबल्समध्ये वाईड्स जर हटवायचा असेल तर कंपाऊंडिंगचं प्रेशर वाढवावं लागते
आणि त्यामुळेच अशा प्रकारचे केबल जे आहेत त्याला म्हणायचं प्रेशर केबल. मित्रांनो, प्रेशर केबल जे आहे त्याचे दोन मुख्य प्रकार, एक म्हणजे ऑइल फील्ड केबल आणि दुसरं म्हणजे प्रेशर जे आहे ते गॅसच्या रिलेटेड म्हणजे गॅस प्रेशर केबल. ऑइल फील्ड केबल आणि गॅस प्रेशर केबल. जो पहिला प्रकार आहे ऑइल फील्ड केबल, त्या ऑइल फील्ड लेवलच्या केबलिंगच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण तर लक्षात येईल की अशा प्रकारच्या केबलमध्ये या ऑइल जे आहे तर ते प्रसारित करण्यासाठी आपल्याला हे जे डक्ट आहेत म्हणजे चॅनल डक्ट असे वापरलेले असतात. आणि जे केबल आहे त्या केबल पासून योग्य अंतरावर त्याचा तेलाचा साठा ठेवून ते तेल दबावाने सतत चॅनल डक्टला पुरवलेले जाते. मग मित्रांनो, त्यामुळे त्या तेलाच्या दाबामुळे इन्सुलेटेड पेपर जे आहे ते दाबला जातो आणि दोन थरामधील जे निर्माण झालेली जी पोकळी आहे तर त्या निर्माण झालेल्या पोकळीमुळे येणारा आवाज नाहीसा होतो. तसेच जे उच्च व्होल्टेज आहेत म्हणजे 66 किलो व्होल्ट ते 230 किलो व्होल्ट पर्यंत असते आणि या ठिकाणी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. मित्रांनो, ऑइल फील्ड केबल जे आहेत ते तीन प्रकारचे आहेत. एक म्हणजे सिंगल कोर मध्ये काय करायचं, कंडक्टर चॅनल. दोन म्हणजे सिंगल कोर शीथ चॅनल. आणि तीन म्हणजे त्याच्यामध्ये जे तीन कोर जे फिलर आहे तर ते स्पेस चॅनल म्हणजे 3 कोर. त्या 3 कोर मध्ये काय करायचं, फिलर स्पेस चॅनल. कळालं मित्रांनो, एक म्हणजे सिंगल कोर कंडक्टर चॅनल, दुसरं म्हणजे सिंगल कोरचं शीथ चॅनल आणि तिसरं म्हणजे 3 कोरचा फिलर स्पेस चॅनल. मित्रांनो, आता आपण बघू सिंगल कोरचं कंडक्टर चॅनल. या ठिकाणी बघा की जो इन्सुलेशनचा भाग आहे तो, त्याच्यानंतर कंडक्टरचा भाग आहे तो, फक्त याच्यामध्ये जे हे ऑइल चॅनल म्हणजे ऑइल डक्ट आहे ते वालं काय असते की सिंगल कोर कंडक्टर चॅनलमध्ये हे कंडक्टर वायर जे आहेत ते गोलाकारच्या स्टील स्पायरल टेपच्या चारी पण बाजूने असतात. जे बाहेरचं जे तेल आहे त्या बाहेरच्या तेलाच्या कुंडातून ऑइल प्रेशरने त्याच्या चॅनलमध्ये ते वाहते आणि ते वाहने आवश्यक सुद्धा असते. पुढे तसेच मित्रांनो, जे गुंडाळलेलं जे इन्सुलेशन आहे तर त्या गुंडाळलेल्या इन्सुलेशनसाठी ऑइलला एक कॉपरमध्ये पसरवले जाते. मग आता केबलचे तापमान वाढले की ऑइलचे प्रसारण व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळेच त्याच्या डक्टमध्ये जास्तीचे ऑइल ठेवण्यात येत असते. मग आता जेव्हा लोड कमी होईल तेव्हा केबलचे तापमान कमी व्हायला सुरुवात होईल आणि ऑइल चॅनलमध्ये प्रसारित होणार. आता या प्रकारच्या पद्धतीचा मुख्य तोटा काय असेल, मुख्य तोटा असा की जेव्हा व्होल्टेज उच्च असते किंवा होईल तेव्हा त्याच्या अर्थ सोबत त्याचा संबंध येत असतो आणि त्यामुळे मित्रांनो जे केबल आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला जोड घेणे आवश्यक असते. हे जे आता तुम्हाला जोड घेणे आवश्यक असते बोललो त्याच्यामध्येच बघा आता पुढचा पॉइंट आहे सिंगल कोर शीथ चॅनल. याच्यामध्ये काय फरक असेल की हे जे तुम्हाला केबलची अरेंजमेंट दिसते हे सॉलिड कंडक्टर सारखीच आहे, फक्त केबलच्या म्हणजे सॉलिड कंडक्टर कॅटेगरी टाईप त्यामध्ये कंडक्टर सॉलिड असतो आणि यामध्येच इन्सुलेशन पेपर ठेवला जातो. मग जे ऑइल डक्टचं जे पोर्शन बोललो होतं हे वाला, ते ऑइल डक्टचे असतात ते कॉपरच्या भोवतीत लावलेले असतात. कशाच्या भोवती लावले असतात, कॉपरच्या भोवती. आणि या डायग्राम मध्ये तुम्ही बघा की हे जे अरेंजमेंट आहे ते काय, हेलिकल रिबन, आणि हे त्याची जी प्रोसेस आहे दॅट इज द रिइन्फोर्समेंट म्हणजे हे आपण बांधकाम, आणि हे त्याचं लीड शीथ. त्यासोबत हे इन्सुलेशन, हॉलो कंडक्टर आणि ऑइल डक्टचं तुम्हाला माहितीच आहे. फक्त हे ऑइल डक्टचं काय लक्षात ठेवताल, हे आपल्या कॉपरच्या भोवती लावलेले असतात. कळालं मित्रांनो. आता सिंगल कोरच्या नंतर बघायचं आपल्याला 3 कोर ऑइल फील्ड केबल. आता या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा की जे फिलर जागा जी आहे तर त्या फिलर जागेमध्ये ऑइल डक्ट म्हणजे तेल नलिका बसवलेली असते. मग ही जी नलिका आहे ते अर्थ पोटेन्शियलवर
जो छिद्रित धातू जो आहे तर त्याच्या रिबिन ट्यूबाइन पासून बनवलेले असते. कशापासून बनलेले असते? रिबिन ट्यूबाइन. त्यापासून त्याची नलिका अर्थ पोटेन्शियलवर बनवलेली असते. कळालं मित्रांनो? आता या 3 कोर फील्ड ऑइल फील्ड केबलचे फायदे बघा. सगळ्यात पहिला फायदा, यामध्ये तुमच्या लक्षात येईल की व्हाइट्स आणि आयोनायझेशन तयार होत नाहीत. दुसरा महत्त्वाचा फायदा, आवश्यक ती तापमान रेंज जी असते ती आणि डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ त्याची वाढत राहणार. तिसरा महत्त्वाचा फायदा, जर समजा कुठे काही लिकेज असेल तर पहिल्याच वेळेमध्ये लीड शीथची हानी दिसून येणार आणि त्यामुळेच मित्रांनो जो अर्थ फॉल्ट आहे तो टाळला जाणार. आता याचा सगळ्यात मोठा तोटा बघा. याचा सगळ्यात मोठा तोटा एकच आहे, याची असणारी किंमत आणि याला बसवण्याची जी अवघड पद्धत आहे ती याचा सगळ्यात मोठा तोटा आहे. मित्रांनो, आता पुढचा पॉइंट आहे आपला, केबलला त्यांच्या जे इन्सुलेशन सिस्टीम असतात तर त्या इन्सुलेशनच्या सिस्टीमच्या आधारावर सुद्धा वर्गीकृत केले जाते. मग याचं जे वर्गीकरण असेल ते कोणत्या कोणत्या मेथडनं ते एकदा बघू आपण. मित्रांनो, पहिला प्रकार आहे PVC. कोणता आहे? PVC, पॉलीविनाइल क्लोराइड. याचे जे इन्सुलेटेड केबल्स असतात हे झालं त्याची पहिली कॅटेगरी. त्याच्यानंतर दुसरा प्रकार असेल MI केबल्स. MI केबल. मित्रांनो, M स्टँड्स फॉर मिनरल आणि I स्टँड्स फॉर इन्सुलेशन, मिनरल इन्सुलेशन केबल. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे PILC केबल. कोणता प्रकार आहे मित्रांनो? PILC केबल, पेपर इन्सुलेटेड लीड कवर्ड, त्याला म्हणायचं PILC. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे मित्रांनो XLPE केबल. कोणता प्रकार आहे? XLPE. X स्टँड्स फॉर क्रॉस, L स्टँड्स फॉर लिंक, P स्टँड्स फॉर पॉली, E स्टँड्स फॉर इथिलीन, क्रॉस लिंक पॉली इथिलीन केबल. त्याच्यानंतरचा पाचवा प्रकार आहे मित्रांनो जे PILC DTA. PILC DTA केबल्स म्हणजे पेपर इन्सुलेटेड लीड कवर्ड डबल टेप आर्मर्ड केबल्स. हे सगळे जे मी तुम्हाला जे उदाहरणं सांगितलेत हे सगळे त्याचे क्लासिफिकेशन कशाच्या बेसवर? त्या केबलला त्यांच्या इन्सुलेशनच्या सिस्टीमवर जे आधारित आहे ते वर्गीकरण. कळालं मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 158 जो होता PVC, XLPE, PILC, ऑइल फील्ड केबल या सर्वांची आवश्यकता काय आणि त्याचे फायदे काय याची व्यवस्थितरित्या माहिती पाहिली. आता पुढील व्हिडिओमध्ये काय करणार आहोत आपण? पुढील व्हिडिओमध्ये लेसन क्रमांक 159 म्हणजेच अंडरग्राउंड केबलची ग्रेडिंग याची माहिती पाहणार आहोत. तेव्हा तर मित्रांनो भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.